सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाला विश्वासात घेत अलिशान कारमधून फिरवून भूखंड दाखवत मैत्रीचा आव्हानून भामट्यांनी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडून विजय खानकरी आणि संजय खानकरी दोघा भावांनी मिळून 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सुभाषचंद्र नीलकंठ देशमुख हे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक असून मिळणाऱ्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2022 साली संशयित विजय आणि संजय खानकरी या दोघा भावांनी प्लॉट खरेदी विक्री व्यवसायात रक्कम गुंतवणूक करण्यात जादा नफ्याचं आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडला. त्यांच्याकडून मोठा परतावा करून देतो असं सांगत 2 टप्प्यात 30 लाख रुपये उकळले. अडगाव, इंदिरानगर, पाथर्डी आदी उपनगरात अलिशान कारमधून फिरवून भूखंड दाखवले. जमिनीला भाव आल्यानंतर मोठा परतावा देतो असं सांगून त्यांनी वेळ मारून नेली. देशमुख यांनी मागणीचा तगादा लावल्यानंतर खानकरी बंधूंनी त्यांना 2 धनादेश दिले. खानकरी बंधूंनी रक्कम देण्याचे हमीपत्र सुद्धा भरून दिले. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यानं धनादेश बाउन्स झाले. यामुळे आपली फसवणूक केली जात असल्याचं देशमुख यांच्या अखेर लक्षात आलं. त्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं त्यांनी अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.